आता सध्यामध्ये आपण गुळ ढेप काढतोय, गुळ कॅन्डी काढतोय, काकवी काढतोय, त्यानंतर पावडर काढतोय. पावडरमध्ये 3 ग्रेडचं आपल्यापाशी पावडर मिळतं. बरं. आणि ही आपल्या तुम्ही इथं बघू शकताय की इथं मळी निघत आहे आणि 3 नंबर कडेमध्ये ही उकळी आहे. तर हीटचा 100% वापर भक्ती इंजिनिअरिंगकडून केलेला आहे. तुम्ही आता बघू शकताय की आपण आता हे पावडर बनलेले आहे. हे 100% विदाउट केमिकल आहे आणि याला आता आपण चाळण करून त्याला आपण बाहेर. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आजचा हा देखील व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो खरंच खूप चांगली माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपला हा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सतत तुम्हाला एक नवनवीन माहिती देण्याचा एक प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील हा खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण शेतकरी मित्रांनो बदलत्या काळानुसार आपण व्यवसाय करणं गरजेचं आहे आणि खरंच जर आपण व्यवसाय जर केला तर निश्चितच आपला त्याच्यातून फायदा निश्चितच होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण एका नवउद्योजक शेतकऱ्यांकडे आलेलो आहे. तर त्यांनी एक फार्मा प्रोड्युसर कंपनीतर्फे एक माझ्या पाठीमागं बघू शकता एक सेमी ऑटोमॅटिक गुळाचा प्लांट, त्याचबरोबर गुळ पावडरचा प्लांट, असे वेगवेगळे गुळाशी संबंधित ह्यांचे प्रोडक्ट आहेत. तर ते देखील आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रोडक्ट देखील जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण हा जो पाठीमागचा जो सेमी ऑटोमॅटिक कारखाना दिसतोय हा कशा पद्धतीनं कार्यरत राहतो, त्याचबरोबर हा कशा पद्धतीनं काम करतो, हे देखील आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र जरूर लाईक करा. तर आज आपल्यासोबत नवउद्योजक शेतकरी आहेत, त्यांची पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊयात. नमस्कार. नमस्कार साहेब. तर साहेब, आपली संपूर्ण ओळख, आपला इथला पत्ता आणि आपल्या प्लांटचं नाव आपल्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव अमोल वसंतराव पाटील, राहणार मजले. आपला हा मजल्याला प्लांट आहे आणि आपल्या कंपनीचं नाव आहे भूधन फार्मर प्रोड्युसर कंपनी मजले. बरं. तर सर, आता याच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा की आता जी आपली जी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, तर यांच्या सहाय्यानं म्हणजे नक्की कशी कंपनी आहे ही आणि तुम्ही कसा प्लांट चालू केला? सर, हे आम्ही शेतकरी गट आहे. आम्ही 15-16 जण यामध्ये पार्टनर आहोत आणि आमची सर्वांची शेती आहे आणि आमच्या उसाला म्हणजे जो 3,500 जो भाव मिळतोय तो 5,000 मिळावा ह्या उद्देशानं आम्ही चालू केलेला हा प्लांट आहे. तर आमच्यामध्ये 16 जण पार्टनर आहेत. प्रत्येकाला वेगवेगळा विभाग दिलेला आहे की कोण ऊसाचा विभाग बघतोय, मी प्रोडक्शन बघतोय, मार्केटिंग बघतोय. हे भेंडीची शेती करतात, म्हणजे आपल्याला मळी काढायला भेंडी लागते, त्यासाठी हे सुभाष पाटील आहेत आपल्यासोबत, ते बघतात. तर असे प्रत्येकाला वेगवेगळे डिपार्टमेंट दिले आहेत. कोण अकाउंट विभाग बघते, कोण काय आपल्याला इथं साधन सामुग्री लागते ते बघते. असं प्रत्येकाला 15 जणांना वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. त्या हिशोबाने आपलं काम चालतं. बरं. आता आणखीन सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता मग हे जे आपला जो कारखाना आहे तर हा कधीपासून कार्यरत आहे? हा आपला 2021ला आपला चालू झाला. तर 2021ला 256 टन आपण पहिल्यांदा क्रशिंग केलं. त्यानंतर आता जवळपास आपण 3,000 टन आपण क्रशिंगचं आपलं या वर्षीचं टार्गेट आहे. टप्प्याटप्प्याने आपण पुढे जात आहे आणि ह्या वर्षी आम्ही एक्सपान्शन केले. भक्ती इंजिनिअरिंग कडून आपण मशिनरी खरेदी केलेली आहे. बर. मग आता सध्याला भक्ती इंजिनिअरिंगचा आणि तुमचा कॉन्टॅक्ट कसा झाला, काय सांगाल? ऍक्च्युली आम्ही एक प्लांट बघितलेला त्यांचा आणि आम्ही युट्यूबवर पण सर्च केलं आणि त्यानंतर ती भक्ती इंजिनिअरिंगचा आपल्याला हे मिळालं, कॉन्टॅक्ट मिळाला त्यांचा. मग त्यांना फोन वगैरे करून ते व्हिजिटला आले. आधीचा आमचा चालू प्लांट त्यांना दाखवला, मग आमच्या अडचणी त्यांना सांगितल्या. अडचणी सांगितल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की मी व्यवस्थित तुम्हाला करून देऊ. मग ह्या वर्षी आम्ही एक्सपेन्शन केलं तसं. बरं. म्हणजे तुम्ही समाधानी आहात का सगळं व्यवस्थित? हा, समाधानी आहे साहेब, एकदम. म्हणजे खूप चांगला त्यांचा म्हणजे जे सांगितलेलं त्याच्यापेक्षा अपेक्षापेक्षा भारी चालावं लागले आता. तर पाटील साहेब, याच्या पुढचा असा महत्वाचा प्रश्न की सध्याला आपल्या प्लांटमध्ये कोणकोणतं प्रोडक्शन निघते? आता सध्यामध्ये आपण गुळ ढेप काढतोय, गुळ कॅन्डी काढतोय, काकवी काढतोय, त्यानंतर पावडर काढतोय. पावडरमध्ये 3 ग्रेडचं आपल्यापाशी पावडर मिळतं आणि ही आपल्यापाशी म्हणजे आत्ता आपण हे प्रोडक्शन करतोय. त्यानंतर आपलं आता बाय प्रोडक्ट होणार आहेत की त्यामध्ये आपण गुळाची बिस्किटे वगैरे करतोय. ते हळूहळू स्टेप बाय स्टेप चालणार आहे. बरं. आता सगळ्यात सर महत्वाचा आणखीन असा प्रश्न की मग जी आपली जी पावडर आहे ही कशी बनते, म्हणजे पहिल्यापासून प्रोसेस काय सांगाल? तर पहिल्यांदा काय आहे की इथं आपल्या इथं ऊस येते. ऊस आल्यानंतर तो क्रशरमध्ये जातोय. त्याची एक 50 टन आपण आपली कपॅसिटी की डेली आपण 50 टनाने आपण चालवू शकतोय. त्यानंतर इथं बगॅस जे निघते त्या बगॅसवरच आपण ते
फ्युल म्हणून आपण तेच यूज करतोय. बरोबर. ड्रायरमध्ये पडून त्यानंतर मग आत आपण विदाऊट केमिकल ह्या प्लांट चालवते. यामध्ये 0% आपण म्हणजे केमिकल कोणतेच वापरत नाही. बरं. यामध्ये भेंडी घालून आपण याची मळी काढतोय. बरं. त्यानंतर चुना वापरतोय आणि एरंडेल तेल या 3 गोष्टी आपण वापरून आपण गुळ तयार करतोय. गुळ पावडर तयार करतोय. सध्याला मग आपल्या प्लांटमध्ये 24 तासामध्ये किती प्रोडक्शन निघतंय? आता आपण एक 30 टन क्रशिंग करायला लावले. बरं. त्यापासून आपल्याला एक 3 टन रोजची पावडर तयार होते, गुळ पावडर. बरं. मग सध्याला एका शिफ्टला लेबर किती लागते आपल्याला? एका शिफ्टला साहेब आता एक 15 कामगार लागतात. जे आधी पूर्वी लागायचे आम्हाला 22 कामगार, 22-25 कामगार लागायचे. बरं. ते आता 15 माणसांच्यावर चालते. बरं. मग साधारणतः हा जो संपूर्ण जो एरिया आहे हा किती क्षेत्र गुंतलंय आणि लाईट किती लागते आपल्याला? यामध्ये आपण एक एकर म्हणजे क्षेत्र घेतले बरं. आणि आपल्याला एक 85 HP आपण लाईट सँक्शन आहे आपल्या. 85 HP. तर पूर्वी साहेब आपले 5 सीझन झाले, हा 6वा सीझन चालू आहे. बरं. तर याच्या आधी आपल्याकडे UP स्टाईलची भट्टी होती, फर्नेस सुद्धा. बरं. आणि त्यामध्ये काय व्हायची की 70 किलोची बॅच यायची, 1-1.5 तास लागायचा त्याला. तर त्याला बघायची खूप लागायचं. मग त्यानंतर आम्ही हे भक्ती इंजिनिअरिंगचा व्हिडिओ बघितल्यानंतर की भक्ती इंजिनिअरिंगचा आम्ही प्लांट घेतला आणि त्यावेळीपासून 1.5 तासात जवळपास 200 किलोची बॅच येत्या. आणि पावडरची क्वालिटी खूप चांगली आहे. आणि हे सगळं 304 SS मध्ये हे म्हणजे स्टील वापरलेलं आहे. बरं. फूड ग्रेड आहे ते, त्यामुळे याला क्वालिटी पण आहे त्याची पावडरला. बरं. बरं. सर, आणखीन एक महत्त्वाचा असा प्रश्न की आता जे शेतकरी असे शेतकरी आहेत किंवा जे युवा उद्योजक आहेत त्यांना जर स्वतः जर प्लांट जर स्थापित करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीनं करायला पाहिजे ते? हां, तर की आमची एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे की शेतकरी गटानं जर केलं तर अजून चांगलं आहे. पार्टनर असावेत, म्हणजे सुखादुःखात जशी माणसं लागतात तशी पार्टनरही पाहिजेत की बाबा फायदा होऊ दे किंवा लॉस होऊ दे, 2 पैसे कमी मिळू देत, पण सर्वांचं एकाच वेळेला. आम्ही आता 15 पार्टनर आहे की एखाद्या प्रॉब्लेममध्ये आम्ही 16 जण एकाच वेळेला एकाच विचारानं जाऊ शकतोय की ते प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होऊ शकतो त्याच्यामुळं. बरोबर आहे. त्यामुळं ते एक राहते आणि एक हेडमास्टर पाहिजे, त्याचं कंट्रोलिंग एक आहे आमच्यावर की एकमेकाच्या पुढे आम्ही जाईत नाही. बरोबर. आणि चांगला आहे आमचा, म्हणजे 6 वर्ष झालं व्यवस्थित चालू आहे एकदम. बरं. ज्याला म्हणजे नवीन करायचं असेल तर त्यांनी असं करू शकतात का? काय हा, एक नंबर म्हणजे असं करू शकतात ते. पार्टनरशिप वगैरे घेऊन शेतकरी गटाला आता सरकारच्या स्कीम पण चांगल्या आहेत. 35% सबसिडी भेटते त्याला. त्यामुळं फार्मर प्रोड्युसर कंपनी केली तर अजून चांगलं. प्रत्येक जर गोष्ट आपण म्हणलं की प्रत्येकाला मेंटेनन्स असतो. बरोबर आहे. मग आपल्या या फॅक्टरीला काय मेंटेनन्स वगैरे असतो का आणि तो कितपत असतो? मेंटेनन्स असतोय पण किरकोळ असते की आता तर आपल्या क्रशरचा जर वगैरे मेंटेनन्स असतो ना, तो डेली आपण ग्रीसिंग वगैरे त्याला करत असतोय. त्यानंतर त्याच्यावर बारीक लक्ष असेल तर मेंटेनन्स निघत नाही की म्हणजे आपण जर एखादी गोष्ट निग्लेक्ट केली ना तर किती मोठं होते परत. त्यासाठी आपण रोजच्या रोज त्याच्यावर चक्कर मारत असते, आपण बघत असते ते. आणि त्यामुळे त्याचा मेंटेनन्स आमच्या इथे खूप कमी आहे. की साहेब आपल्यापाशी हा ऊस इथून उतरून घेतोय आपण. त्यानंतर इथं क्रशिंग होते. तर ओम कैलाचा डबल मिल आपण घेतलाय 5 नंबरचा. आणि ह्या 24 तास आपलं चालू असते क्रशिंग. तर रस निघतोय हा क्रशिंग केल्यानंतर. यामध्ये 60% क्रशिंग होते, 20% तिथं क्रशिंग होते पुढल्या मिलमध्ये. आणि जे बघायला निघते तेच आपण फ्युल म्हणून यूज करतोय आणि त्याच्यावर आपली गुळ निर्मिती होते. तर हा बघायला निघतोय आणि ह्या चेन कन्व्हेअरमध्ये पडून वरती ड्रायरला जातोय आणि 15 मिनिटात आपले हे जे बघायचं आहे ते ड्राय होऊन फर्नेसला जाते. आणि या पुढं ड्रायर आहे. ही साहेब भेंडी आहे, ही रानभेंडी आहे. हे आपण UPने याचं बी मागवलेलं आहे आणि हे झाड आपण क्रश करून याचा जे जेल निघतंय, जे जर रस निघतोय त्यापासून आपण याची मळी काढतोय. तर ही आपण एक 30 गुंठ शेती केलेली आहे फक्त भेंडीची. फक्त गुळासाठीची ही भेंडी वापरली जाते, ही काही खायला नाही वापरत. तर तुम्ही बघू शकता साहेब की हा ड्रायर आहे आमचा जुना आहे आणि हे कन्व्हेअर देखील आमचं जुनंच आहे. तर भक्ती इंजिनिअरिंगनं ते खराब न करता की जे वापरता येते ते सर्व गोष्टी वापरलेल्या आहेत आणि त्याच्यावर थोडंफार हे करून दुरुस्ती करून ते चालवलेले आहेत की ते खराब म्हणून टाकलेले नाही आहे. त्यामुळं आम्हाला आर्थिक नुकसान आमचं कमी झालेलं आहे भक्ती इंजिनिअरिंगमुळं. जे आपल्याकडे जुनं मटेरियल आहे, जे मशिनरी आहेत त्याचा चांगला वापर भक्ती इंजिनिअरिंग करते आणि त्यामुळं आपला फायदा देखील आहे की हे आपलं वाळलेलं बघायचं आलेलं आहे, ड्रायरमध्ये वाळून आलेलं आहे. आणि ह्या जुन्या मशिनरी भक्ती इंजिनिअरिंगनं वापरून
याचं म्हणजे आमचं आर्थिक नुकसान कमी केलेलं आहे. तर हे बगॅस इथून फर्नेसमध्ये जाते आणि इथं बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे ते पेटलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की जे बनलेलं रस होतं ते वरती आलंय आणि त्याची मळी आता निघत आहे. तर यामध्ये आपण भेंडीचं पाणी घालून आपण मळी काढतो ह्याची. हे भेंडीचं पाणी आहे साहेब आणि याच्यामुळं चांगली मळी निघत्या. त्यात कोणतेही केमिकल आपण घालत नाही आणि तुम्ही बघू शकता इथं की एकदम स्वच्छ मळी निघालेली आहे याची. तर तुम्ही इथं बघू शकता की इथं मळी निघत आहे आणि 3 नंबर कढईमध्ये ही उकळी आहे. तर हीटचा 100% वापर भक्ती इंजिनिअरिंगकडून केलेला आहे आणि ही 2 नंबर कढई आहे यामधील. आणि इथं ही उकळी एकदम जोरात आहे, जवळपास ही काकवीच्या लेवलला गेलेली आहे ही उकळी. आणि यानंतर ही 3 नंबर कढई जिथं गुळ बनते की नॉर्मल जी गुळ बनते ते 116-17 डिग्रीला तयार होते, ढेप तयार होते ती. आणि हे पावडर जी बनते ते 120 डिग्रीला आपण घेऊन याची पावडर निर्मिती करतोय. तर तिथं आपण सेन्सर बसवलेला आहे, तुम्ही बघू शकता तिथं. आणि हे पॅनल कंट्रोल आहे याचा की सर्व मशिनरी इथून एकाच ठिकाणून ऑपरेट होतात, त्यामुळं कोणतीही अडचण होत नाही, एकाच ठिकाणून बंद चालू करता येते. तुम्ही आता बघू शकताय की आपण आता पावडर बनलेली आहे. हे 100% विदाउट केमिकल आहे आणि याला आता आपण चाळण करून याला आपण बाहेर उन्हामध्ये वाळत घालतो, सनड्राय करतो याला आपण. आणि त्यानंतर आपलं परत एकदा चाळण करून त्यामध्ये वेगवेगळ्या मेसमध्ये आपण पावडर आपण काढतो. बनलेला जो गुळ पावडर होती ते बाहेर आणून आपण इथे सनड्राय करतो याला आणि त्यानंतर आपण ग्रेडरमध्ये टाकून वेगवेगळ्या साईजमध्ये आपण पावडर तयार करतो. आता आतमध्ये जाऊया आणि जे आपलं वेगवेगळ्या ग्रेडमध्ये जी पावडर तयार होत्या ते तुम्हाला मी दाखवते. आता हे आपले हे गोडाऊन आहे आता आणि ह्या गोडाऊनमध्ये वेगवेगळ्या मशिनरी आहेत, ग्रेडर आहेत की त्याच्या साहाय्याने आपण वेगवेगळ्या ग्रेडमध्ये पावडर तयार करतो. आणि इथं आता चालू झालं आहे ग्रेडिंगचं काम. आपली आता पावडर तयार होतेली दिसते तुम्हाला की इथं पावडर पडायला लागली आता. 3 ग्रेड आहेत. हा 3 ग्रेडमध्ये वेगवेगळ्या ग्रेडमध्ये आहे आणि एकदम रेतीसारखी आपली पावडर वाळलेली आहे. तुम्ही बघू शकताय की एकदम वाळलेली पावडर आहे आपली. याचा फ्लो बघा एकदम रेतीसारखा आहे, वाळूसारखा एकदम म्हणजे 0% मॉइश्चर आहे. 0.5% मध्ये आपण मॉइश्चर ठेवतो. आता बघू शकताय की बनलेली पावडर आहे आणि यामध्ये 0.5% आपलं मॉइश्चर राहते. त्यामुळे ही 2 वर्षापर्यंत याची सेल्फ लाईफ आपली राहते. एकदम रेतीसारखी सेल्फ पावडर आहे आपली. त्यानंतर दुसरा ग्रेड आहे यामध्ये. ह्यामध्ये साबुदाण्याच्या साईजचं आपल्याकडं हे क्रिस्टल आपण बनवलेलं आहे. म्हणजे हा वेगळा ग्रेड आहे, तो आधीचा होता तो वेगळा ग्रेड होता. त्यानंतर आणखीन एक ग्रेड आहे यामध्ये की हे एकदम असे मोठे आहेत दाणे, हरभऱ्याच्या साईजचे आहेत आणि हे 3 ग्रेडमध्ये आपल्या इथं प्रोडक्शन होते. ही आपली काकवी आहे, ही काचेच्या बॉटलमध्ये आपण भरलेली आहे आणि याची सेल्फ लाईफ आहे हे 5 वर्षापर्यंत टिकू शकते. याला म्हणजे खराब हे लवकर होत नाही काचेमध्ये असल्यानंतर. हे 100% विदाऊट केमिकल आहे साहेब. आणि त्यानंतर तुम्ही इथंच बघू शकताय की पावडर आहे आपलं, हे पॅकिंग केलेलं आहे आता. तर ह्याची पण सेल्फ लाईफ ही 2 वर्षापर्यंत टिकू शकते. यामध्ये 0% मॉइश्चर आहे, 0.5% मॉइश्चर असल्यामुळे हे खराब होत नाही लवकर. तर हे बघू शकता साहेब, इथं आपण ढेप पण बनवलेले आहे आणि हे आपण विदाऊट केमिकल बनवलेलं आहे. याचा कलर थोडासा डार्क आहे पण हे 100% विदाऊट केमिकल आहे आणि शरीराला म्हणजे अत्यंत चांगलं आहे खाण्यासाठी. भविष्यामध्ये फ्युचरमध्ये जे काही गुळाला जे भविष्य असणार आहे किंवा गुळ पावडरला भविष्य असणार आहे ते कसं असणार आहे, म्हणजे चांगलं राहील का, काय वाटतं तुम्हाला? हां, चांगलं राहील साहेब, कारण आता लोक साखरेला म्हणजे डायव्हर्ट करत आहेत आणि गुळ खायला बघायला लागलेत जास्त, कारण की हेल्थ कॉन्शियस व्हायला लागलेत माणसं आता. बरोबर. आणि त्यामुळं गुळाला चांगले दिवस येणार ह्याच्या पुढं आणि भावही चांगला भेटेल. आणि शेतकरी गटातून जर असेल तर आपल्याच ऊसाला चांगला भाव मिळून जाईल त्यामुळे गुळाच्या ह्याच्यानं. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की पाटील साहेबांकडून आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी आज भेटलेली आहे. तर मंडळी, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय जवान जय किसान. धन्यवाद.